हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहे पनीरची भाजी। साठी मी काही कांदे, 2 कांदे कापून घेतलेले आहे आणि 2 टोमॅटो। आता हे आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे, छान नरम होईपर्यंत, जोपर्यंत जे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत। त्यानंतर याच्यामध्ये 5 ते 6 आपल्याला लसणच्या पाकळ्या सुद्धा ॲड करायचे आहे आणि थोडासा खडा मसाला जो असतो तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे। आणि आता हे मिश्रण आपलं छान बघा सॉफ्ट झालेलं आहे। हे आपल्याला आता थोडं थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला हे आता बघा हे थंड झालेलं आहे, तर आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। याची बारीक पेस्ट बनवायची आहे ग्रेव्हीसाठी। तर बघा ही आता अशी मी पेस्ट याची बनवून घेतलेली आहे। त्यानंतर मी काही काजू बदाम भिजू घातलेले होते। आता हे आपल्याला छान मिक्सरमध्ये काढून याची सुद्धा आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे छान बारीक पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर जे पनीर आहे त्याचे छान बारीक बारीक आपल्याला काप, तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही याचे काप करू शकता। तर अशा प्रकारे मी याचे काप तयार करून घेत आहे। तर हे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता आणि हे अगदी फ्रेश पनीर आहे। याला तुम्ही छान गरम पाण्यामध्ये टाकून नरम सुद्धा करू शकता किंवा डायरेक्ट बटरमध्ये किंवा तुपामध्ये फ्राय केले तरी चालेल, किंवा असेही तुम्ही टाकले भाजीमध्ये तरी चालेल, काही हरकत नाही। तर बघा अशा प्रकारे मी याचे छान काप तयार करून घेतले आणि आता हे मी छान बटरमध्ये फ्राय करून घेत आहे। आता हे थोडेसे तुम्ही लालसरही करू शकता किंवा थोडेसे काहीतरी फ्राय तुम्ही त्याला करून घ्या, कारण की थोडेसे फ्राय केल्यानंतर कशी याची टेस्ट अजून भाजीमध्ये छान येते। तर बघा हे माझे आता छान फ्राय करून झालेले आहे। तर हे मी आता बाजूला काढते, बाजूला काढून घ्यायचं आहे। आता हे सगळे पनीरचे तुकडे मी याच्यात एका परातीमध्ये काढून घेतलेले आहे। आता हे आपले बघा अशा प्रकारे मी छान बटरमध्ये फ्राय करून घेतलेले आहे। त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला बटर आणि तेल असं दोन्ही आता मिश्रण घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही तयार केली होती ते याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान परतून घ्यायची आहे। ही ग्रेव्ही आपल्याला छान परतून घेतल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला काही आता मसाले ॲड करायचे आहे। मी हळद टाकलेली आहे। त्यानंतर हळदीनंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं काश्मीरी लाल तिखट वगैरे तुम्ही घालू शकता, तुम्हाला जेवढी चव पाहिजे असेल तेवढी। त्यानंतर थोडासा गरम मसाला, धने पावडर, गरम मसाला वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। त्यानंतर बघा हे अशा प्रकारे मी सगळे मसाले याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे। जोपर्यंत आता म्हणजे तेल आणि बटर आजूबाजूला सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचं आहे। बघा अशा प्रकारे हे बटर सुटलेलं आहे आजूबाजूला, म्हणजे आपलं तयार झालेलं आहे। तर मी आता या लेवलला याच्यामध्ये छान आपली काजू आणि बदामची जी पेस्ट तयार केली होती ते पेस्ट ॲड करून छान आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये थोडं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। आता हे पाणी म्हणजे तुम्हाला जेवढी घट्ट किंवा जेवढी पातळ ग्रेव्ही पाहिजे असेल त्यानुसार। त्यानंतर मी मीठ घेतलेलं आहे, मीठ नंतर टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। मीठ टाकल्यानंतर आता पुन्हा हे मी छान ढवळून घेत आहे। बघा ही आता आपली ग्रेव्ही तयार आहे। त्याच्यामध्ये मी छान हे पनीरचे जे तुकडे आपण केले होते परतून ते पनीरचे तुकडे याच्यामध्ये ॲड करत आहे। तर बघा अशा प्रकारे हे आणि हळूहळू ॲड करायचे, हातावर भाजायला नको। तर बघा अशा प्रकारे मी हे सगळे पनीरचे तुकडे ॲड करून घेतलेले आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊया, म्हणजे हे पनीर याच्यामध्ये छान मिक्स होऊन जाईल। तर बघा अशा प्रकारे हे आता या लेवलवर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी मलाई, ही मी घरीच जी दूध निघतं त्याच्यावर जी मलाई असतं ती मलाई घेतलेली आहे। तुम्ही मार्केटमधली ही मलाई विकत आणू शकता। तर ही घरची फ्रेश मलाई आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी छान कोथिंबीर बारीक ॲड केलेली आहे। बघा अशा प्रकारे आता आपली ही पनीरची भाजी तयार आहे। आता सर्वात शेवटची लेवल म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पनीरचा मसाला जो आहे तो ॲड करायचा आहे, यानी अतिशय छान चव येते आणि सुगंध सुद्धा भाजीला छान येतो। तर बघा अशा प्रकारे आपली ही भाजी आता तयार आहे।
आता याला आता थोडीशी आपण गार्निश करूया, प्लेटिंग करूया. तर बघा याच्यावर थोडीशी क्रीम आणि कोथिंबीर वगैरे ऍड करून मी ही भाजी आता तयार केलेली आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.